आगामी लोकसभा निवडणुकीकरता ठाकरे गटाने हट्टाने मुंबईतल्या 6 पैकी 5 लोकसभा मतदारसंघ स्वतःला मागून घेतले। पण ठाकरे गटाची ताकद पूर्वी इतकी राहिलेली नाहीये। त्यामुळे मुंबईत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने उभे केलेले 5ही उमेदवार पराभूत होतील असा दावा आता संजय निरुपम यांनी केलाय। माझा कट्ट्यावर ते बोलत होते, तर राऊतांनी स्वतःची शिवसेना आधी संपवली, मग राष्ट्रवादी संपवली आणि आता ते काँग्रेस संपवतायत असाही आरोप संजय निरुपम यांनी केला। लोकसभेची उमेदवारी न मिळाल्यानं संजय निरुपम यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती। याबाबत माझा कट्ट्यावर बोलताना संजय निरुपम यांनी काँग्रेस सोडण्याचे संकेत दिले आहेत। जिथे रिस्पेक्ट नाही तिथे थांबायचं कशाला असं वक्तव्य निरुपम यांनी केलं। तुम्ही एकदम आता नेहरूवियन जो सेक्युलरिझम आहे, ज्याचे सर्वात मोठे फॉलोअर लेफ्टिस्ट आहेत, तो लेफ्टिस्ट लोकांचा एक जबरदस्त प्रभाव पडलेला आहे पक्षाचे लोकांवर, आणि त्यामुळे ते कधी कधी टू मच ऑफ सेक्युलरिझम करतात। सेक्युलरिझम एक चांगली विचारधारा आहे, पण टू मच ऑफ सेक्युलरिझम आणि सेक्युलरिझमच्या नावाने एक धर्म विरुद्ध जेव्हा तुम्ही होता ना, तेव्हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो आणि तो एक लेफ्टवाले करतात। काँग्रेस कधी अशी नव्हती, पण सध्या असं दिसतो की लेफ्टचा एवढा मोठा दबाव आणि प्रभाव आहे पक्षावर की तो त्या सेक्युलरिझमच्या नावाने कधी कधी मोठा चूक करतात, आणि याचा परिणाम स्वरूप पक्षाचा जो एक जनाधार आहे, पक्षाचे जो फॉलोअर्स आहे, त्यांच्यामध्ये एक अस्वस्थता निर्माण होतो। कल कशाबद्दल आहे, म्हणजे काँग्रेसमधनं बाहेर पडायचं हे आता ऑलमोस्ट नक्की झालंय। हा, एक आठवडा दिला होता और एक आठवड्यामध्ये कोणीने काही विचारलं नाही। तर मग आता ज्यांच्याकडे माझ्यासाठी जो गीताने सांगितलं की रिस्पेक्टच नाही आहे, कोणाला काही गरजच नाही आहे, तर कशाला इकडे राहायचं। त्या आंतरराष्ट्रीय प्रवक्त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार हे दोन्ही गट संपवले आणि आता ते संपवतात सगळंच। तर तुमचंही सेम मत आहे? हा, मी पण बोललो ना, 4-5 दिवसापूर्वी बोललो। त्यांनी स्वतःची शिवसेना संपवली, राष्ट्रवादी संपवली, आता ते आमच्या काँग्रेस पण संपवत आहेत। ज्याप्रमाणे जोर देऊन 6 पैकी 5 सीट घेण्याचा एक जिद्द, आणि महाराष्ट्राच्या 48 मध्ये 22 किंवा जास्त ना सीट घेतला, त्यांच्याकडे काही नाही आहे। त्यांचे नेते पडाले, कार्यकर्ते पडाले, मतदार किती आहेत कोणाला माहीत नाही, तरीही जोर जबरदस्ती करून ते आमच्याकडून सीट घेतात। तो काय आहे काँग्रेस पक्ष? समजा मी आज एक प्रिडिक्शन करून जातो तुमच्या कार्यक्रमामध्ये, 5 सीट शिवसेना गमावणार मुंबईमध्ये, एकही सीट जिंकू शकत नाही। मी चॅलेंज करतो, माझा चॅलेंज आहे। जेव्हा 5 सीट पडणार इकडे, तेव्हा शिवसेना संपली, काँग्रेस पण संपली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।